स्टेशन परिसरातील ई टॉयलेटवर फेरीवाल्यांचा कब्जा असल्याचं पाहायला मिळालं। महिलांना मनसैनिकांनी फेरीवाल्यांना हकललेला आहे। तर बदलापूर रेल्वे स्थानक परिसरातला हा प्रकार समोर आलेला आहे। या संदर्भात महिला मनसैनिकांनी आक्षेप घेतला आणि या फेरीवाल्यांना हकललेला आहे। बदलापूर रेल्वे स्थानक परिसरातील हा संपूर्ण प्रकार आता समोर आलेला आहे। बाथरूम वाला ही सामान है। डेली आते जाते हैं। यहाँ पे लेडीज लोग को कोई सुविधा नहीं बाथरूम जाने के लिए। यहाँ पे हमेशा जेंट्स ही जाते हैं और गर्दी इतना रहता है जेंट्स का कि वहाँ लेडीज जा ही नहीं सकती है। और इधर स्टेशन पे भी कोई सुविधा नहीं है बाथरूम का और इधर हम लोग आने जाने की बहुत परेशानी हम लोग को होती है। बदलापूर शहरामध्ये भूमिपूजनाचे मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम होतात, पण लाजिरवाणी गोष्ट हीच आहे की माझी महिला, आमच्या ज्या महिला भगिनी आहेत त्या सकाळी ज्यावेळेला ट्रेनने प्रवास करतात, म्हणजे ज्या इथून सीएसटीला जातात किंवा सीएसटी वरून परत बदलापूरला संध्याकाळी येतात, त्यावेळेला बदलापूर प्लॅटफॉर्म असेल, नवीन प्लॅटफॉर्म असेल, होम प्लॅटफॉर्म असेल किंवा तिकडचे प्लॅटफॉर्म असेल किंवा मार्केट परिसर जिथे आता आपण उभे आहोत, काल ह्याच रस्त्याने मी जात असताना इथे जो फळ विक्रेता बसला होता त्याचं सामान जे आहे, जे आता माझ्या मागे पडलेलं आहे, हे सर्व सामान त्याने ह्या ई टॉयलेटमध्ये ठेवलं होतं। आता सुद्धा मी ज्यावेळेला इथे आली तेव्हा सेम परिस्थिती होती। अतिक्रमण विभाग जे आहे नगरपालिकेचं ते करतंय काय? आणि जर तुम्ही महिला भगिनींना टॉयलेटची सुविधा करून देऊ शकत नसाल तर ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।